नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाच्या सवलती लागू करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर पुढील आठवड्यामध्ये मदतीची घोषणा करून दिवाळीपूर्वी ही मदत देणार असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे 60 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। अतिवृष्टीग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाच्या सवलती लागू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। पुढील आठवड्याच्या आत मदतीची घोषणा करून दिवाळीपूर्वी मदत देण्यात येणार असंही फडणवीसांनी सांगितलं। सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते। आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे। राज्यात अतिवृष्टीमुळे 60 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। याबाबत प्रस्ताव तयार करून केंद्राला पाठवणार असल्याचंही फडणवीस म्हणाले। केंद्र सरकारही राज्याला पूर्ण मदत करणार असं फडणवीसांनी सांगितलं। दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे, पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही। मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे, पुढे ती करणार आहोत। दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंटमध्ये मिळतो। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्ट पर्यंतचं त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे।